निपाणी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळणार, युवा नेते उत्तम पाटील यांची मतयाचना. चिक्कोडी येथील अतितटीच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनसंपर्क व सार्वजनिक विकास कामाच्या पार्श्वभूमीवरच खासदार प्रकाश हुक्केरींचा विजय निश्चित आहे. त्यामध्ये आपण सक्रिय होऊन निपाणी विधानसभा मतक्षेत्रातून सर्वाधिक लीड देऊन काँग्रेसचे हात बळकट करणार असल्याचे युवा नेते उत्तम पाटील यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. युवा नेते उत्तम पाटील पुढे म्हणाले की विरोधक हे काँग्रेसमध्ये फुटाफुटीचे राजकारण आहे अशा खोट्या अफवा पसरवून कार्यकर्त्यांची दिशाभूल करू पाहत आहेत. आपल्या भागात काँग्रेसमध्ये कोणतीही द्वेष अथवा भेद नसून ते विरोधी गटातच प्राकर्षाने दिसत आहेत. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही आमिषाला अथवा खोट्या अफवांना बळी न पडता काँग्रेसलाच मतदान करावे आणि पुन्हा खासदार म्हणून प्रकाश हुक्केरींनाच लोकसभेवर पाठवून सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी मिळून करून द्यावी, अशी मतयाचना युवा नेते उत्तम पाटील यांनी केली आहे. उत्तम माने, जनमत एम न्यूज, बोरगाव. आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात सांगायचं म्हटलं तर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री प्रकाशअण्णा बाबांना हुक्केरी हे एक आमचे उमेदवार, तुल्यबळ असं उमेदवार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले एक उमद असं नेतृत्व आणि असा उमेदवार आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळं आमचा विजय येणाऱ्या काळामध्ये निश्चित आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आज मी वारंवार सांगत आलेलं आहे की स्थानिक आमदार जरी आमच्या विरोधातले असले तरी सुद्धा आमचे कार्यकर्ते, आमच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एवढे भक्कम आहेत. आपल्याला याचं ज्वलंत उदाहरण जर बघायचं झालं तर मागचं आमदारकीचं 2019 जे आमदारकी 18 जे आपल्या इथं विधानसभा निवडणुकी झाल्या त्यामध्ये आपण जर मताधिक्य बघितलात तर फारसं काय अंतर त्यांच्यात आणि आमच्यामध्ये नाही. फक्त कार्यकर्ते आमचे सक्षम असल्यामुळं त्यांना एक योग्य नेतृत्वाची गरज आज भासत आहे. आणि आम्हाला जरी आम्ही विरोधामध्ये असलो तरी सुद्धा वारंवार या मतदारसंघाकडे आमचे खासदार आदरणीय प्रकाशअण्णा हुक्केरींनी बारीकपणाने लक्ष ठेवून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी बळ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर आज बोरगाव पट्टण पंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. निपाणीमध्ये सुद्धा अजूनपर्यंत गोष्ट क्लिअर झाली नसली तरी सुद्धा फारसा आमच्यात त्यांच्यात काही फरक नाही आहे. आणि मागचं जर इलेक्शनमध्ये आपण लीड जर बघितला तर आम्ही कुठं कमी आहे अशातला भाग नाही. दुर्दैवानं काकासाहेब पाटलांचा पराभव त्या ठिकाणी झाला. परंतु 2013 आणि 2018चं जर आपण समीकरण बघितलं तर 2018ला आपली काँग्रेस पक्षाची परिस्थिती फार या ठिकाणी सुधारणा त्यात झालेली आहे. आणि यापेक्षाही सुधारणा या लोकसभेसाठी आम्ही करून दाखवतो. मी परवाच एका सभेमध्ये सांगितलेलं आहे प्रकाशअण्णांच्या की आमचे नेते आदरणीय काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील आणि जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे असे मातब्बर आमच्या पक्षातील सर्व नेते मंडळी आमच्या सोबत आहेत. त्यामुळं त्यांच्या याच्यात नेतृत्वाखाली आम्ही निपाणी मतदारसंघात मागच्या वेळी 2000चा लीड होता, तेच लीड आणि कसं वाढवता येईल या दृष्टिकोनातून येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करून प्रकाशअण्णांना जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. विरोधकांनी जरी कांगावा केला, आम्ही केलं तर लोक आज भरपूर शाणे आहेत. आदरणीय सतीशअण्णा जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कार्यालयामध्ये चिक्कोडीमध्ये ज्यावेळी पहिली मिटिंग झाली त्यावेळी सतीशअण्णांनी सांगितलं होतं ज्यांच्या मनामध्ये जे नाराजी आहेत त्यांनी ह्या ठिकाणी आज व्यक्त करायचं आहे आणि जे नाराजी आहेत त्याच्याबद्दलचं मी हे करून ते इथंच विसरून जायचं आहे आणि पक्षासाठी काम करायचं अशा प्रकारचा आदेश जिल्हा पालकमंत्री आणि आमचे नेते आदरणीय सतीशअण्णा जारकीहोळींनी दिलेला आहे. आणि त्यानुसार प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतात. आमच्याच पक्षामध्ये आहेत असं काही नाही, नवीन नाही आहे, ते सगळ्या पक्षामध्ये आहेत. भाजपमध्ये सुद्धा आहेत अंतर्गत वाद, त्यांच्यामध्ये सुद्धा वाद असल्यामुळेच परवा येडियुरप्पा साहेब इकडे बेळगावला येऊन कत्तींची समझोता करून त्यांचं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. लोकांना एवढंच सांगायचं आहे की सर्वांना घेऊन जाणाऱ्या पक्ष जर कुठला असेल तर तो काँग्रेस आहे. आणि सगळ्या जातीपातीच्या लोकांना स्थानमान देण्याचं जर कोण आजपर्यंत काम केलं आहे तर ते काँग्रेस पक्षामध्ये झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचं
जातीवाद अथवा कुठल्याही प्रकारचं पक्षामध्ये कुठल्याही सगळ्या लोकांना सामावून घेऊन जाणारा जर कुठला पक्ष असेल आणि ज्या पक्षाला जर इतिहास कुठला असेल मोठा इतिहास तर तो काँग्रेस पक्ष आहे. त्यासाठी लोकांना मी आज सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आणि विशेष करून युवकांना मला सांगायचं आहे की आपण जास्तीत जास्त आपलं हे काँग्रेस पक्षाला आपण मतदान करून येणाऱ्या लोकसभेसाठी आणि देशामध्ये काँग्रेसची सत्ता परत येण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं असं आपल्या चॅनलच्या मुखांतर सगळ्या जाहीर विनंती